कन्नड घाटाच्या कामाला केंद्राची मंजुरी। धुळे सोलापूर महामार्गावर 5.5 किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक बोगदा होणार। औरंगाबाद जळगाव दिनांक सद्यस्थितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कन्नड घाटातील औट्रम घाट रस्त्याच्या कामाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प मार्गी लागल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार असून यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दळणवळण जलद गतीने होणार आहे। केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला आहे। या संपूर्ण प्रकल्पात 15 किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक रस्त्याचे बांधकाम आणि त्यामध्ये सुमारे 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा टनल समावेश आहे। हा बोगदा कन्नड घाटातील वळणावळणाचा आणि धोकादायक प्रवास टाळून थेट आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणार आहे। प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये: बोगद्याची लांबी सुमारे 5.5 किलोमीटर, एकूण रस्त्याचे बांधकाम सुमारे 15 किलोमीटर। उद्देश: कन्नड घाटातील धोकादायक वळणे टाळणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे। फायदा: या बोगद्यामुळे घाटमार्गावरील अपघात कमी होण्यास मदत होईल। तसेच पावसामुळे वारंवार होणारी भूस्खलनाची समस्याही संपुष्टात येईल। प्रवाशांना मोठा दिलासा: कन्नड घाट हा मुंबई, पुणे, नाशिककडून येणाऱ्या वाहनांना मराठवाडा, औरंगाबाद आणि पुढे सोलापूरकडे जोडणारा मुख्य दुवा आहे। मात्र घाटातील अरुंद रस्ते, तीव्र वळणे आणि पावसात कोसळणाऱ्या दरडींमुळे येथील वाहतूक वारंवार विस्कळीत होते। विशेषतः पावसाळ्यात येथे मोठी वाहतूक कोंडी होते। या बोगद्यामुळे अवघड घाटमाथा काही मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे। अर्थव्यवस्थेला चालना: हा महामार्ग प्रकल्प केवळ प्रवासासाठीच नव्हे तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे। दळणवळण सुलभ झाल्यामुळे कृषी उत्पादने आणि औद्योगिक मालाची वाहतूक जलद होईल, ज्यामुळे या भागातील व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल। केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे। हा बोगदा आणि रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर धुळे सोलापूर महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि जलद होणार आहे।